आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विषमुक्त स्वयंपाकघर मोहिमेची घोषणा, पर्यावरणासह आरोग्य संवर्धनाचा संदेश. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांनी विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यांच्या प्रेरणेतून सातारा जिल्हा परिषदेमार्फत कर्करोग आणि मधुमेह हटाव अभियानाअंतर्गत विषमुक्त स्वयंपाकघर ही अभिनव संकल्पना आगामी 15 ऑगस्टपासून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेचा व्यापक प्रसार करून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जिल्ह्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी केले. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे व नगरसेविका संजीवनीताई सचिन बर्गे यांच्या वतीने शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी कार्डसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे होत्या. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेविका संजीवनी बर्गे, स्नेहल आवटे, वनमाला बर्गे, शीतल बर्गे, संगीता ओसवाल, उल्काताई मालुसरे, सीमाताई कदम, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सायलीताई भंडारे, पल्लवीताई शिंदे, सुषमा चव्हाण, आरती माने, श्यामल शिंदे, वैशाली गायकवाड, भास्कर नाना कदम, गजाभाऊ बर्गे, विलासराव बर्गे, प्रीतम शहा, राजेश बर्गे, श्रीकांत मर्दा, अशोक दोशी, सुरेश कुलकर्णी, श्रावण जंगम, दीपक कांबळे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, राजेंद्र वैराट, सागर विरकर, अजित बर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दीपक फाळके, भाजप शहराध्यक्ष केदार केंजळे, माजी नगरसेवक तथा श्री केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बुवा बर्गे, माजी नगरसेवक रशीद शेख, बाजार समितीचे संचालक सुनील निदान, सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे, पोपटराव भिलारे, महेश शामराव बर्गे, संजय दुबळे, सोमनाथ चव्हाण, प्रतापराव बर्गे, प्रदीप बर्गे, नितीन बर्गे, उमेश जगताप, दीपक मालुसरे, SP बर्गे, संतोष बर्गे यांच्यासह यावेळी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर प्रियाताई शिंदे पुढे म्हणाले की विषमुक्त स्वयंपाकघर ही मोहीम स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनापासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक गाव, वाडी, वस्तीपर्यंत ही संकल्पना पोहोचवण्यात येईल. प्रत्येक गावातून आदर्श विषमुक्त स्वयंपाकघराची निवड करून संबंधित कुटुंबाचा सन्मान आणि आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. आमदार महेश शिंदे यांच्या प्रेरणेतून सुरू होणाऱ्या आरोग्यदायी उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे त्यांनी आवाहन केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे यांनी सांगितले की आमदार महेश शिंदे यांनी मतदारसंघाची धुरा स्वीकारल्यानंतर पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना दिली. प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीमध्ये वृक्षारोपण चळवळ प्रभावीपणे राबवून मतदारसंघ हिरवागार करण्याचा संकल्प त्यांनी प्रत्यक्षात उतरवला आहे. यंदाचा वाढदिवसही पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनाला समर्पित असून वाढदिवसानिमित्त आयोजित विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी धन्वंतरी देवीचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांसह शिबिरात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार नगरसेविका संजीवनी बर्गे यांनी मानले. नेत्र चिकित्सा आणि नेत्र तपासणीसाठी दिवसभर शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. आणि ज्यांनी स्मार्ट कोरेगावची संकल्पना सत्यात उतरवली असे आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांचा वाढदिवस उद्या संपूर्ण मतदारसंघात साजरा केला जातो. दरवर्षी या नगरीमध्ये विविध विधायक उपक्रम राबवून साहेबांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यामध्येच सचिन भैया बर्गे माजी नगरसेवक आणि वार्ड क्रमांक 9च्या नगरसेविका सभापती संजीवनी वहिनी यांच्या वतीनं दरवर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. यावर्षी नेत्र चिकित्सा शिबिर, त्यामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू आणि मोफत चष्मे वाटप अशा कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपल्या सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, आपल्या सर्वांच्या नेत्या डॉक्टर प्रियाताई वहिनीसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतं आहे.
आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी मी विनंती करतो संजीवनी वहिनींना त्यांनी आदरणीय वहिनी साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यानंतरचं स्वागत सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य युवा नेते सन्मान्य राहुलदादा बर्गे यांचंही स्वागत सचिन भाई यांनी करावं. आता इकडे बघ. या नगरीच्या यांचे या ठिकाणी स्वागत सचिन यांनी करावं. उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, सर्व नगरसेवक या सर्वांचं मनापासून स्वागत. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य विलासराव काका उपस्थित आहेत, सन्मान्य गजानन बर्गे भाऊ उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. सर्व पार्टीचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. प्रतापराव बर्गे अप्पा उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून सचिन भैया बर्गे मित्रमंडळाच्या वतीने मी स्वागत करतो. आणि दरवर्षीप्रमाणे एक चांगला उपक्रम सचिन भैयांनी या विभागातील नागरिकांसाठी घेतला. सातत्याने समाजासाठी उपयोगी काम करण्याचा प्रयत्न सचिन भैयाचा आणि त्यांच्या मित्रसमूहाचा असतो. आज नेत्र तपासणी शिबिर घेत असताना एनफॉर विजनचे ॲडव्होकेट वरदराज निकम यांच्या सहयोगाने त्यांनी हे शिबिर घेतलं. एनफॉर विजनच्या टीमचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी सन्माननीय राहुलदादा बर्गे यांना विनंती करतो त्यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. वाढदिवसानिमित्त आज खरं तर अख्ख्या मतदारसंघामध्ये आमदार महेशदादांचा वाढदिवस म्हणलं की एक उत्सवाचं वातावरण असतं. खरं तर आमदार महेशदादांना अभिप्रेत वाढदिवस हा कधीच गाजावाजाचा नसतो. हे सर्वांना ज्ञात असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे सचिन भैया असतील, आमच्या संजीवनीताई असतील, हे एक आरोग्य शिबिर मागच्या वेळी त्यांनी भरवलेलं. त्याचप्रमाणे त्यांनी मागच्या वेळी सुद्धा हाच उपक्रम एक डोळे तपासणीचा आणि जवळजवळ 500 जणांना मागच्या वेळी लाभार्थ्यांना ह्यातून फायदा झाला. आणि मोतीबिंदाचे सुद्धा पंपूबाई यांनी, आमच्या सचिन भाई यांनी मागच्या वेळी हा कार्यक्रम झाल्यानंतर गेले आठवडाभर त्यांच्या ऑपरेशनच्या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या. अशाच पद्धतीने ह्या कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार महेशदादांना जो अभिप्रेत असणारा हा मतदारसंघ आहे की ज्यात समाजभूमी सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका घ्याव्या अशा पद्धतीचे कार्यक्रम गेले 2 दिवस झाले चालू झालेले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपण आहेत, बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर आहेत, आरोग्य शिबिर आहेत आणि अंगणवाडी सेविका असतील किंवा इथल्या सर्व विद्यार्थ्यांना असतील खाऊ वाटप आहे. फार उत्साह कोरेगाव मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे साहेबांचा खऱ्या अर्थी ह्या मतदारसंघात एक विकासाचं पर्व उभं केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून ह्या कार्यकर्त्यांच्या मनात अशी एक भूमिका असते की आपल्या नेत्याचा आज जन्मदिन आहे आणि त्या जन्मदिनात आपण काहीतरी खालीचा वाटा उचलावा ह्याच भूमिकेतनं हा वाढदिवस साजरा केलेला असतो. आज आपण सर्वजण सचिन भैया मित्रसमूहातर्फे हा वाढदिवस चांगल्या पद्धतीनं केला. त्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रियाताई शिंदे यांनी वेळावेळ काढून इथं उपस्थिती दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. आमदार महेशदादांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त सचिनदादा बर्गे आणि संजीवनीताईंनी हा जो उपक्रम आरोग्य शिबिराचा घेतलेला आहे अत्यंत चांगला आहे आणि मला खूप आनंद आणि समाधान वाटतं. मागच्याही वर्षी त्यांनी हा उपक्रम घेतलेला होता आणि वाढदिवसानिमित्त लोकोपयोगी कार्यक्रम घेणं, वृक्षारोपण, ब्लड डोनेशन कॅम्प हीच आमदार महेशदादांची इच्छा असते आणि त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी धन्यवाद मानते. आणि आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमदार महेशदादांचा वाढदिवस आणि 15 ऑगस्ट या निमित्तानं आपण विषमुक्त स्वयंपाकघर ही संकल्पना पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतो आहे. 15 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायत, प्रत्येक शाळा, अंगणवाडी इथं शपथ घेतली जाईल आणि हा कार्यक्रम अभियान स्वरूप एक 6-7 महिने चालेल. आणि संकल्पना ही आहे की जिल्ह्यातल्या प्रत्येक घरापर्यंत की जे
अन्नामध्ये भेसळ आहे किंवा ज्या तेलातल्या भेसळीमुळे डायबिटीज, हार्ट अटॅक या व्याधींना आपल्याला सामोरे जावं लागते. वारंवार तळलेल्या तेलामुळे कर्करोगाला, सेंद्रिय रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शॅम्पूमधले जे सल्फेट्स आहेत ते पाण्याच्या प्रवाहामध्ये जात आहेत. म्हणजे गणपती उत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रंग जे पाण्याच्या प्रवाहात जातात, त्यामुळे जो वाढता कर्करोग आहे, अन्नपदार्थातले खाद्यपदार्थातले जे रंग आहेत त्याच्यामुळं जे हार्ट अटॅकचं प्रमाण अत्यंत लहान मुलांमध्ये वाढलेलं आहे, ह्याची पूर्ण जनजागृती व्हावी आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत ह्याची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम आपण सातारा जिल्हा परिषदतर्फे आमदार महेशदादांच्या संकल्पनेतूनच राबवतोय. आणि ही जनजागृती आणि त्यासाठी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावाला एक बक्षीस एका कुटुंबाला, की जी महिला त्याचं पूर्ण पालन करून सगळे उपक्रम राबवेल त्याचे SOP आम्ही ठरवलेले आहेत आणि त्यांचं लॉन्चिंग हे 15 ऑगस्टला होणार आहे. तर हा एक उपक्रम आपण सगळ्यांनी मिळून, एकाचं काम नाही आहे तर एक चांगला उपक्रम आहे. आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं काम संकल्पना ही आहे की कर्करोगमुक्त आणि डायबिटीजमुक्त आपल्याला आपला जिल्हा करायचा आहे. तर या आपल्या सगळ्यांची साथ आपल्याला पाहिजे आहे आणि ती निश्चितपणे मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि खूप आनंद वाटला सगळ्यांना भेटून. हा उपक्रम आपण आमदार महेशदादांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला. धन्यवाद. आज आपण आमदार महेशदादा शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी शिबिर ठेवलेली आहे लेकरं तपासणी, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा व आपण उपस्थित प्रियाताई, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी यांचे आभार. धन्यवाद. सिरियल नंबर 1 की चिठ्ठी देता ना. हॅलो, 1 नंबर सिरियल चिठ्ठी, 1 नंबर 1 नंबर चिठ्ठी लिया. यांचा नंबर आहे, असू द्या, कुणी का असू ना.
नाही वाटतं. लहान टिकला बघा.